कॅन्सरच्या ज्या गाठी आहेत त्या किंवा ते पेशी आहेत ते पेशी हळूहळू मरणार, कारण की त्यांना पाहिजे ते प्रोटीन त्यातून मिळत नाही. पाऊसच नव्हता उडत आला तर त्यानं ती उडीदच आलं नाही तुम्ही महिनाभर खंड होता किरण. माझं तुम्ही तिच्या जखमीवर मीठ चढता का? नाही, तिला काय बनायचं, वकील बनायचं होतं ना. नाही नाच आधी त्याच्यावर काय चिंगे नाच खाल्ल्याने वाटतंय नाचल्याशिवाय. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर राम मंडळी, रात्रीचे वाजले जवळजवळ 8:30. आता भाकरी चालू आहे आपल्या. तर भाजी करायला गॅसवर ठेवलंय. आज भाजी कशाची आहे? सोयावडी. सोयावडी. चला, काय भाजी करावी ही लय मोठा प्रश्न असतो. पण त्या दिवशी मी सोयाबीन आणलेलं आहे. तसं ही एकदम आपल्यासाठी चांगलं नाही, यात प्रोटीन असतं. आणि प्रोटीन सहजासहजी आपल्याला पचत नाही बरं का. प्रोटीन सहजासहजी आपल्याला पचत नाही, पण भाजीला काय करायचं म्हणून हे आपलं चालू आहे. बऱ्याच गोष्टी असते त्या किती चांगल्या नसते त्या, तरी पण मानवाचा स्वभावच आहे, जरी चांगलं नसलं तरी काम चालावं. सोयाबीन टाकलं, गरम पाणी करून घेतलंय, त्यात धुवून घ्यायचं जरा. सोयाबीन ही एक पर्यायी प्रोटीनचा स्रोत आहे. पण खरी प्रोटीन आपल्याला जी मिळते ते का ती सगळ्या डाळी, मुगाची डाळ, मुगाची डाळ सगळ्यात चांगली. कुठल्याही आजारामध्ये मूग, कॅन्सर, ज्याला कॅन्सर झाला आहे त्याला सुद्धा मूग अतिशय चांगला. कारण की शास्त्रज्ञांनी जी शोध लावला त्या शोधामध्ये असं आढळून आलं की एक कुठला तरी प्रोटीन आहे ती म्हणजे ज्या माणसांना कॅन्सरच्या पेशी कशावर जगतात, प्रोटीनवर जगतात. आणि ती प्रोटीन सगळ्या धान्यांमध्ये आहे. ती कुठल्या धान्यामध्ये नाही ते सांगतो मी, बाकी सगळ्या धान्यांमध्ये ती प्रोटीन आहे. मूग, त्याच्यानंतर नाचणी, आणि त्याच्यानंतर भगर, एवढे 3, आणि शिंगाडा, एवढे 4 आहेत की ह्याच्यामध्ये ती प्रोटीन नाही. आणि हे जर खाल्लं तुम्ही कॅन्सर पेशंटने, तर कॅन्सरच्या ज्या गाठी आहेत त्या किंवा ते पेशी आहेत ते पेशी हळूहळू मरणार, कारण की त्यांना पाहिजे ते प्रोटीन त्यातून मिळत नाही. असो, तर काल रात्री पाऊस झाला आणि आज पण पाऊस पडेल अशी आशा आहे. काय बघते काय, खाते का ते बघू, मी टाकतो त्याला. आम्हाला आपण प्रोटीन देऊ खायला ना. सोयाबीन आहे खातो. मनी बाहेर गेले होते, खाते खा ना. नाही, काही नाही. मनी बहुतेक बाहेर आहे ना. माझा जरा थोडासा मला एकदम ना मला अशक्तपणा आलाय का काय असं वाटायला लागले. मला वाटतं आईने तात्याने त्यांना दूध लय पाजलं. हां, आणि त्याच्यामुळं काय झालं, दूध पाजल्यामुळं त्यांना ते पचलं नाही. दुधाची सवय नाही ना हो त्यांना. लहानपणीच त्यांना आपण दूध थोडं पाजलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे दोघं बी निघून गेलेत, एक क्षितिज आणि सुचिता. त्याच्यामुळं आता कर्मा नाही आला. आता कुठंतरी सारखं कामात व्यस्त राहावं लागणार आहे तरच बरं आहे. नाहीतर सारखं मग काय होतं आहे, घर बुच वाटायला लागलं. एवढं मोठं घरात फक्त आता 2च माणसं आहे, अशी अडचण आहे. तर राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आता जवळजवळ 11:30-12 वाजत आले ते आणि ऊन झालं आहे. आपण निघालो आहे लवळला, कारण की ऑर्डर येऊन पडलेले आहेत आणि सगळ्यांचं लोणचं पाठवून द्यायचं आहे. तर लवळला जाऊ, पॅकिंग करू आणि माघारी येऊ आणि उद्याच्याला सगळ्यांचं पाठवून देऊ पोस्टाने, कारण आज काही लगेच जमणार नाही सगळ्यांना पाठवून द्यायला. चला जायचं. हां, आलो मी गावात. आता आहे ग, ते लवकर उडवून टाकायचं आंबा, कारण आता ते जास्त म्हणजे चांगलं पिकले ते. बरं, आणि काय अजून विशेष? काय नाही बाबा, विशेष काय नाही. तिकडल्या शेतात आता काय नाही, नांगरून टाकले सगळं. यंदा दुष्काळ पडायचं म्हणता येते. लय मोठा खंड पडणार आहे. म्हणजे पाऊस पडेल पण 2 पिकांमध्ये, म्हणजे 2 पावसामध्ये अंतर लय पडणार म्हणते, सांगते. ती काही ह्या 2-3 वर्षातच अंतर नव्हतं. झिमझिम सारखं पाऊस नाही तर चालू. आपल्याला 2-2 महिने पाऊस खंडच असतो की मध्ये. खंड असतो कुठं पण पाऊस पडतो महिनाभर, मध्ये तर गेल्या वर्षी तर महिनाभर खंड होता किरण.
जुलै महिन्यात मागच्या कुठं 2-3 खंड वर्ष होता? पेरला जून महिन्यात हा. 1 महिनाभर काय नाही, पण पुन्हा जुलै महिना पाऊस नव्हता. शेवटी श्रावण महिन्यात पाऊस थोडा पडला, पाऊसच नव्हता, उडत आला तर त्यानं ती उडीदच आलं नाही ते नीट. महिनाभर खंड होता किरण. आता उडीद यंदा करणार आहे का? नाही बाबा, काय काय उडीद करणार आहे काय यंदा? सुद्धा नको, तुरी तेवढ्या करायच्या बघ, तुझी पाऊस पडलाय टायमाला. तुरी? उडीद नको काय नको काय नको, लय उडदान गेल्या वर्षी फसवलं. फसवलं तिकडे उडीद नाही येत त्या रानाला. त्या रानाला यात उडीद बी येत नाही नाही का? आणि करायचंच नाही आता, उडीदच उडदाच्या नादीच लागायचं. बरं सूर्यफूल करणार आहे का? करायचं थोडं सूर्यफूल, बरं तेलासाठी करू. थोडं पेरावं म्हणलं, काय 4-2 फुटी होईल तेवढं एकर. चालतंय पाऊस चांगला बघू झाला आता तर इकडे मका एकरभर आणि एकरभर सूर्यफूल वरच्या रानात, खाली सगळ्या तुरी. चल 2 तुकडे तुरी करतात. हा. खाली पण वरी. आता ती खाली मधलं रान वाढलेलं आहे, काय माहित काय होतंय त्याला. त्यात नाही नीट येत, नाही वडावडी केलेलं करून रानात नीट टाकायचं, येत नाही. कसली येईल तसली येईल. आणि आता इथनं पुढे ती रानं नांगरू नका, यांना सांग, नांगरवून त्यांना पाक वर्षी नको म्हणलं त्याचं तर नांगरायला रुटून काढू सारं रान. काय त्याला बघायला गेलं ईद बरंच आहे ती रान, उगं त्याला नांगरत बसता हे तुम्ही. म्हणलं होतं सगळं रुटरू म्हणलं खाल्ली ताल. हां बरं चला उशीर होईल परत. हां वर्षाने चालू शिवणकाम, ब्लाऊज शिवले चांगलं ना त्याची वर्षाला. कुठे गेली लेकरं? आलीच नाही ते अजून मामाच्या गावावर आली का? बरं. अय बाला नाना, आत्याने आंबा आणले ते बालाला. आणि कुठं येतं मासं? हाय तर का जिथं येतं का? किती येतं? लय मोठं झालं नाही का अजून? तिने बी आहेत का? वर दिसते ते का? आणि कशाचं झाड लावलंय? कशाचं झाड आहे? हा मका नाही, मका ते. बर बर. तर मंडळीचं आपली पॅकिंग चालू झाली आता लोणच्याची. आणि अशा पद्धतीने अशा पद्धतीने लोणचं आहे बघा. जरा तेल थोडंसं कमी वापरलं ह्यावेळेस, कारण की काय होतं जरा तक्रारी यायला लागल्या. प्रवासात तेलाचा उपयोग नाही. तेल तुम्ही घरी पोचलं की तुम्ही तेल वापरा जाऊ नाही राहत. आता इथे पॅकिंग करायचं चालू आहे. तिकडे वर्षा पत्ता टाकते, तिचा अक्षर 1 नंबर आहे, 1 नंबर आहे. वर्षा लय हुशार होते. मी आणि वहिनीने टाकलेली पत्ताच्याला गेले ते का ती म्हणते वर्षाचं अक्षर चांगलं आहे ना, तर कसलाय कुत्र्याच पाय बांधवाला, मांजराच पाय कुत्र्याला. नाही वर्षा दहावीला किती टक्के मार्क होते तुला? 83. वर्षा लय हुशार आहे बरं का, पण आता ती परत शिकली नाही काय नाही. आता तुम्ही तिच्या जखमीवर मीठ चालता का? नाही तिला काय बनायचं, वकील बनायचं होतं ना? नाही का? हसती. वकील बनली असती तर तिनं घराघरात फिरवली असती माणसे. काय फिरवली असती. चला लोणचं सगळं पॅकिंग आता 1-1 किलोचे सगळं चालू आहे. हिशोब चालू आहे. आता शेवटच्या टप्प्यात आहे आपलं लोणचं. आता बास करायचं, शेतीतली कामं चालू होते. शेतीतली कामं आपली चालू आहे. फक्त 9 आहे बघा. बरं किलोची भरपूर आहे. किलोची किती आहे? 35 32 आहे ते. 32 आहे. 2 किलोची पण आहे ते. बरं म्हणजे जवळजवळ आपलं 40-50 किलो लोणचं आहे म्हणायचं. 40-50 किलो लोणचं जाईल. आता 22 किलो आहे शिल्लक तेवढंच, आणि इथलं पुढं काढायचं बंद. बर घरचा आंबू पण झाला. पुढच्या वर्षी मोठं करू, मोठं प्लॅनिंग करू. चालतंय. तर हे आपलं एवढं झालंय पॅकिंग करून. पत्ता तयार केलं वर्षाने टाकून, 40-1 पत्ता टाकलं त्याने जवळजवळ. तिला अक्षर चांगलं आहे. पॅकिंग झालं आणि आता गरम व्हायला लागले, घरात हवेला आलोय आता. त्याच्यात भरून टाकायचं. आता पत्ता टाकायचं आणि भरून टाकायचं. बालाभाई बसा एका जाग्याला कुठतरी. हो उभं राहूनच खाणार काय? हा कुणाला आणले? आईला आणले वे. त्याला आमटी आवडत नाही. कशाला आणलं त्यांनी?
घ्या चला. आईला दिलं असं जेवायला त्याच्या. पत्त फाडावं लागतील की देऊ काय फाडून? द्या की. हां चला मित्रांनो, तर एवढं आता करून घेऊ काम सगळं. एवढं सगळं पॅकिंग पत्त झालेलं आहे तयार. आता त्याला हे करायचं. बर आता मारते आता. झालं आपल्या 4 पिशव्या भरल्या. 10 किलोच्या पिशव्या आहेत सगळ्या. 40 किलो लोणचं आहे आपलं. बर चला आता जायचं. उद्याच्याला सगळ्यांना पाठवून देतो. आज कोण वार आहे? आज आहे व्हिडिओ बिन लोणचं बी सगळं सांगत जात त्यामुळे उद्या आज बुधवार आहे ना. आज बुधवार आहे, तर गुरुवारी पाठवलं जाईल आणि सोमवार मंगळवार शनिवार पुन्हा पुढल्या गुरुवारपर्यंत सगळ्यांना पोहोचून जाईल. बर 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 बर. तर मंडळी आपण 4 पिशव्या घेऊन निघालेलो आहे. उन्हाची तपण जरा कमी झाली आता. आता ऊन एवढं लागत नाही ते बरं आहे. तर पहिलं 4-5 वाजता सुद्धा ना पोळायचं अंगाला. आता जरा पाऊस पडायला लागलाय कुठं कुठं, त्याच्यामुळे ऊन जरा कमी झालंय, बरं वाटायला लागले. शेतकरी नादाला लागले आता. झालं आता ना. बरेच जण म्हणतात की पेरणी करू नका, लवकर गडबड करू नका. जी काय व्हायचंय ते होईल, पण पेरणी ही करावीच लागते. कुठला शेतकरी ग बसणार नाही. पावसाचं कोणाच्या हातात नाही. भले भले शास्त्रज्ञ त्यांना सुद्धा निसर्गाचा अंदाज कळलेला नाही. पेरणी करून टाकायची आपली. काय झालं? आता गप झालं सगळे तिकडे तिकडे झालं. संपला आता विजय संपला. काय झालं पण नेमकं मला समजा नाही. जॉईंट म्हणलं लई दिवस झालं. अगं ते आतमध्ये ड्राव मध्ये बघा नाही असतं जॉईंट. नाही तर तुला विचारायचं ते दुकानात ती कितीचा पाईप मला नाही कळत. त्याचं पाईप कितीचा आहे, कितीचा अर्धा इंच आणि कितीच आहे म्हणजे पाईपच नाही त्याच्याकडे. ह्याला जॉईंट म्हणे. सोडलं का पाणी? सोडलं सोडलं. चला पार्सल ठेवले. नामा डॉन म्हणते इतके दिवस कुठे गेलता? इतके दिवस म्हणजे इतका वेळ कुठे गेलता? होय नामा. डॉन हाय हाय लक्ष आहे तुझ्याकडे. हाय लक्ष. चपाती कर ग त्याला. चपाती कर चपाती. होय बर तूप लावू. चपातीला तूप लावू बाबा. शांत बस. अरे तूप देतोय की आता. हा जगा जिबाळ्या चाटायला लागला. ये इकडे चल रसिता. इथं बस. तुला नाही सांगितलं मी. चाल म्हणे म्हणे ये ये ग माझं पिल्लू. ये. म्हणेच काय नसतं, 1 नसतं ना 2 नसतं. म्हणे खाण्याला लय ही आहे. घ्या लोळी. गप तू फड्या करू नको इथं. गप. तर मंडळी झालंय असं. त्याला तुला नाही बोलू. आपला ताग लागलाय छातीला लागायला आता. एवढा उंच झालाय पण फुलंच येईना ती त्याला. काय भानगडच समजा नाही मला. आणि मी एक उपटून बघितलं त्याला, तर मुळांवर अशा गाठी झाल्या त्या नत्राच्या तयार की भरपूर. त्याच्यामुळे तर ही शेतकरी काय काय ताक पेरते ते. आणि खऱ्याने ताक पेरणं चांगलं आहे बरं का. म्हणजे अजून ह्याचा अनुभव नाही आला, पण आता मला वाटतंय की चांगलं आहे. तर बघू आता काय होतंय ते समजलं आपल्याला. ह्याला फुलं कधी येते ती. कुठं कुठं फुल दिसतंय बरं का. मग मला असं वाटतंय की सरळ ह्याला रोटावेटर मारावा का थोडीशी वाट बघावी अजून. म्हणजे थोडासा निबार झाला की चांगल्या हवेतलं नत्र हे घेतं ना, वडून घेते. म्हणे काय बघती का? फुलांवर मागचं बघ. सूर्यफुलावर. सूर्यफूल करू की एक एकर करू आता आपण. इथं मी बी आपली इथे एक फुल होतं त्याचं थोडंसं हे आहे. मासा नाही का ह्याच्यावर आता. हां ते त्यांचा टायमिंग असतो, कधी बी नसतं त्यांचं. गवत काढलं काय? बरं केलं काढलं. इथं मोठंच्या मोठं झालं. हा होय.
तिथनं जायचं टाकून सरळ जाऊ. ही कशी चढते ती वरी मनी दिसती नामा दिसतच नाही गाईंना टाकू श्रीगार वैरण गाईंचं काय म्हणते त्यांना यंदा रानात अशी हिरवी वैरण नाही बरं का पण त्यांनी ना तुरीची डाळ भुगाची झालेली आहे का नाही ती 3-4 क्विंटल डाळ त्यांनी खाल्ली फोलपाट आणि डाळ ती भुगा सगळंच त्यांनी खाल्लंय त्यामुळं गायींची यंदा मजा झाली उन्हाळ्यात आहे का नाही हो? गायींनी म्हटलं डाळ गा ही सगळं खाल्लंय त्यांनी गायींची मजा झाली उन्हाळ्यात आपल्या तिकडल्या शेतातलं वेल होतं भुईमुगाचं आणलेलं तिकडे आणताय तिकडे पटांगणात आणताय बरं बरं आणि बापू होता बापूने इतक्या दिवस गाई सुट्टी होती त्याला मस्तपैकी गाई सांभाळल्या ते यंदा आहे का नाही खराब झाली नाही ग गुरांची तब्येत अजिबात खराब होऊ दिली नाही टाइम टू टाइम बघायचं टाइम टू टाइम बघायचा टाइम झाला की म्हणायचा पाणी पाजू टाकू खायला सारखा विचारायचा म्हण्या म्हण्याने कधी हाक मारली नाव दिली नाही असं होतंय का इकडं कडीपत्त्याचं झाड आहे वाऱ्यानं इथं आलंय काहीतरी आणि ही जी फळं आली ती खायला पण आता दिवस मावळलाय तोडाय नको कडीपत्त्याला मस्त अशी फळं आली चिंगीचा कसा कालवा चाललाय हिरवं बघती ना समोर इकडे ठेवलेलं कसा कालवा चाललाय म्हणते नाच आधी त्याच्यावर काय चिंगे नाच खाल्ल्याने वाटतंय नाचल्याशिवाय बघ ती कशी बाजूला उभा राहून खात बसली तू आधी त्याच्यावर नाचाय जाती काय अग मस्तपैकी असं हिरवगार गवत खायला मिळालं चिंगीला